अधिकमास महात्म्य कथासार अध्याय 10 मौन भोजनाचे महत्त्व. भगवान विष्णू म्हणाले, हे लक्ष्मी, मागील अध्यायात मी सांगितले की त्या चंद्रिका तापसीने अधिक महिन्यात कडक उपवासाचे व्रत केले. त्यामुळे तिचे खूप हाल झाले, पण शेवटी तिच्या जन्माचे सार्थक झाले. त्या चंद्रिकेच्या स्मरणार्थ काशी क्षेत्रात चंद्रेश्वर महादेवाचे मंदिर झाले. पण असे उपवासाचे व्रत ज्यांना करणे शक्यच नाही, त्यांनी अधिक मासात फक्त एक वेळ भोजनाचे नक्तव्रत करावे आणि तेही अगदी मौनव्रत सांभाळून भोजन करावे. त्यायोगेही पुण्य मिळते. मौनाचे महत्त्व अगदी विशेष पुण्यप्रद असे असते बघ. स्नान, होम आणि भोजन करताना प्रत्येकाने मौन पाळावे. तथापि हरिनाम घेण्याला हरकत नाही. उदरभरण हाही एक यज्ञाच आहे. मौन पाळण्यामुळे पापे दूर होतात, सौभाग्यवृद्धी होते, आयुष्य वाढते, भांडणी मिटतात, सुखशांती आणि आगळीच कांती मिळते. मौन पाळणे म्हणजे एक प्रकारचे व्रतच असते. दशमी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या, व्यतिपात, वैधृती वगैरे अधिक मासातील पुण्यकाळात तर आवर्जून मौन पाळले जावे. इतर काही स्नान, दान किंवा व्रतनियम होत नसतील तर निदान हे मौनाचे व्रत जरी पाळले तरी ते श्रेष्ठ पुण्यकारक ठरते. महिनाभर केलेल्या कडक उपवासाचे पुण्य फक्त एक वेळ, निदान पर्वकाळात तरी एक वेळ केलेल्या मौन भोजनाच्या पुण्याबरोबर असते. म्हणून पूर्वीच्या काळी नारद, विश्वामित्र वगैरे ऋषीमुनी आणि संत, सज्जन, निष्ठावान लोक सतत मौनव्रत पाळीत असत. मौनाच्या वेळी भगवंतांच्या नामोच्चाराला मात्र मुळीच हरकत नाही. अवंती नगरातील वेदशर्मा नावाचा एक साधा गृहस्थ केवळ या मौन भोजनाच्या व्रतपुण्याईने उद्धरून गेला. त्याला स्वर्गात मानाचे स्थान मिळाले. ती कथा अजूनही सारे लोक मानतात. मौन भोजन व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी देवळात घंटा बांधून दान द्यावी. अशा प्रकारे हे लक्ष्मी, या अधिक मासात श्री पुरुषोत्तमाच्या प्रीत्यर्थ करायच्या आणखी एका व्रताची माहिती मी तुला पुढील 11व्या अध्यायात सांगतो. ती तू मन लावून ऐक. अध्याय 10 समाप्त.